Hello everyone, good morning student. Today we will see about the mirror formula. Science 1 मध्ये जर आपण बघितलं इयत्ता 9वी आणि 10वी कन्सिडर केली तर आपल्याला मिरर फॉर्म्युला रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आहे जो आपल्याला थोडासा अवघड वाटणारा टॉपिक आहे तो मी इथं सोपा करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला हा 4 मार्कासाठी येणारा क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला 5 मार्काचं एक्झाम्पल इथं विचारलं जातं. तर हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या आपण इथं बोर्ड क्वेश्चन प्रमाणे कोणकोणत्या स्टेप्सला किती किती वेटेज आहे तेही इथं पाहणार आहोत. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला मिरर फॉर्म्युला आणि त्याच्यावरचं एक्झाम्पल कसं सोडवायचं हे माहिती होणं जरा सोपं जाईल. मी क्वेश्चन पेपर मधलंच एक्झाम्पल घेतो. An object placed at 50 centimeter from a concave mirror of radius of curvature 60 centimeter. Find image distance. हा आपल्याला छोटासा विचारला जाणारा क्वेश्चन आहे 5 मार्कासाठी. तर यामध्ये पहिल्यांदा गिवन दिलेल्या गोष्टी काय आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत. त्याला आपल्याला 1 मार्क इथं दिलेला आहे. ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट 50 सेंटीमीटर. आपण इमेज पाहिली तर आपल्या लक्षात येईल ही इमेज आहे कॉन्केव्ह मिररची. कॉन्केव्ह मिरर मध्ये आपल्याला जो सेंटरला दिलेला आहे त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस. पी हा आहे तो पोल आहे. सी जो दिलेला आहे हा तो सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ए बी ही इमेज आहे ऑब्जेक्ट आहे आणि ए डॅश बी डॅश ही इमेज आहे. तर आपल्याला दिलेलं आहे पहिलं ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट 50 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट ए बी कुठून प्लेस केलेलं आहे पोल पी पासून 50 सेंटीमीटर वर ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. आपण साइन कन्व्हेन्शन प्रमाणे याला आपण यू कन्सिडर करूया. यू आहे 50 सेंटीमीटर. So in given we placed it as u is equal to 50 centimeter. Then second thing दिलेली आहे radius of curvature is 60 centimeter. C radius of curvature is the distance between pole and C. This is nothing but the radius of curvature. R is equal to 60. So we keep this R as 60 centimeter. R is 60 centimeter. So third thing what is to be find out is image distance. Image A dash B dash from the pole. This distance we have to find out. V is equal to how much? V is equal to how much? So in mirror formula 1 by V plus 1 by U is equal to 1 by F, where V is image distance, U is object distance and F is focal length. Focal length is distance between pole and focus is nothing but the focal length. यामध्ये आपल्याला U ऑलरेडी दिलेला आहे, R दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला F काढता येईल आणि V आपल्याला काढायचा आहे. बघा रेडियस ऑफ कर्वेचर R is equal to 2F फोकल लेंथ. तर आपल्याला फोकल लेंथ फाइंड आउट करायची असेल F is equal to R by 2. R दिलेला आहे 60 divided by 2. This is nothing but 30 centimeter. ओके. आता F पण मिळाला आपल्याला. आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स फाइंड आउट करून घ्यायचे.
कोणत्याही मिररच्या रिलेटेड आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स माहिती असल्याशिवाय हे गणित सोडवणं पॉसिबल नाही. येणारं उत्तर चुकीचं येऊ शकतं, म्हणून प्लस आणि मायनस साइन कन्व्हेन्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आपण जर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स बघितले तर P इज द ओरिजिन. फ्रॉम P if we consider as a x and y axis, x axis is horizontal, y axis is vertical. So from P, if the distance measured to the left side, then it is considered as negative. The distances which are measured from P to the right side are considered as positive. The distances which are measured from the P to the upside are considered as positive. And the distances measured from P to the downward side, खालच्या बाजूला, it is considered as negative. आपण U बघितला तर U कुठून मेजर करतोय आपण? P पासून लेफ्ट साइडला मेजर करतोय, म्हणजे तो कसा असला पाहिजे? निगेटिव्ह. सो वी पुट साइन कन्व्हेन्शन फॉर दिस ॲज निगेटिव्ह. R रेडियस ऑफ कर्वेचर कुठून कुठं मेजर करतोय? P पासून लेफ्ट साइडला मेजर करतोय, म्हणजे ती सुद्धा कशी असली पाहिजे? इट ऑल्सो निगेटिव्ह. R निगेटिव्ह आहे, F सुद्धा कसा असला पाहिजे? निगेटिव्ह. So simply we put these values of U, F in this formula to find out V, that is image distance. 1 by V plus 1 by minus 50 is equal to 1 by minus 30. आपण फक्त किमती पुट केलेल्या आहेत सगळ्याच्या. पुढे 1 by V is equal to minus 1 by 30. हा प्लस आहे सगळा, हा उचलून पलीकडच्या बाजूला बरोबर चिन्हाच्या गेला की तो मायनस होईल. मायनस 1 बाय मायनस 50. Therefore 1 by V is equal to minus 1 by 30 minus minus plus 1 by 50. या दोन्हीचा छेद वेगळा आहे, डिनॉमिनेटर वेगळा आहे, याचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे. एलसीएम प्लस एलसीएम असेल 150. 150 असेल 30 चा 5 टाइम्स आहे, म्हणून आपण इथं 5 लिहूया. 50 च्या 3 टाइम्स आहे, म्हणून आपण इथं 3 लिहूया. 5 into 1 minus 5 plus 1 into 3 3. So whole distance minus 5 plus 3 is minus 2 divided by 150 is nothing but minus 75 centimeter. So 1 by minus 75. So 1 by V is equal to minus 1 by 75. That means V is equal to minus 75 centimeter. तर इमेज डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेला आहे. लास्ट सेंटेन्स, इमेज डिस्टन्स is equal to 75 centimeter. आणि याला ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. बघा, आपण मायनस साइन का काढून टाकलं तर कॉन्केव्ह मिरर आहे आणि इमेज डिस्टन्स सुद्धा आपण
कोणत्या बाजूला मोजतोय? डाव्या बाजूला मोजतोय. इट इज ऑल्सो निगेटिव्ह. सो इमेज डिस्टन्स इज -75. ओके. तर आपण याच्यावरून आता पुढे थोडंसं जाऊन आपल्याला हे बघायचंय की कोणत्या पॉइंटला किती मार्क आहेत. बोर्डाच्या दृष्टीने जर विचार केला तर गिवन जे लिहिलेलं आहे त्याला आपल्याला 1 मार्क आहे. मिरर फॉर्म्युला करेक्ट लिहिला तर त्याला आपला अर्धा मार्क आहे. नंतर इमेज प्रमाणे आर फाइंड आउट केलं त्याला आपला अर्धा मार्क आहे. आर च्या रिलेटेड एफ फाइंड आउट केलं त्याला अर्धा मार्क आहे. नंतर या व्हॅल्यूज पुटअप केलेल्याला अर्धा मार्क आहे. नंतर व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला 1/v ची किंमत काढलेली आहे. 1/v इथं एलसीएम घेऊन आपण फाइंड आउट केलेली स्टेप आहे त्याला 1 मार्क आहे. बघा 1 2 3 3.5 मार्क झाले. व्ही चा तुमचा ऑब्जेक्ट काढलेला आहे तो आणि शेवटची लाईन याला मिळून अर्धा मार्क आहे. अशा प्रकारे हे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे 4 मार्काचं बायफर्केशन दिलेलं आहे. थँक्यू.